नमस्कार. जीवनमूल्य कार्यक्रमामध्ये मी माधवी आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे. दर्शक हो, जीवनमूल्य कार्यक्रमामध्ये सध्या चालू असलेली मालिका विचार बदला म्हणजे जग बदलेल. ह्या मालिकेमध्ये अनेक असे विषय, अनेक असे मुद्दे आपण घेतलेले आहेत, ज्यांनी करून आपलं जीवन जे आहे हे बदलू शकतं. आणि ते सर्व गोष्टी बदलण्यासाठी आपल्याला विचारांनाही बदलणं किती गरजेचं आहे हे आपल्याला डॉक्टर सचिन परब यांनी नेहमीच सांगितलेलं आहे. आणि आजही त्या विषयावर आपल्याबरोबर चर्चा करण्यासाठी ते इथे उपस्थित आहे. डॉक्टर सचिन, तुमचं खूप खूप स्वागत आहे. ओम शांती. ओम शांती. डॉक्टर सचिन, जिथे विचार बदला जग बदलेल हा मुद्दा घेऊन आपण ही मालिका सुरू केली, तिथे हेही लक्षात येतं की बऱ्याचशा गोष्टी जिथे होत्या ना, आपण विचार म्हटलं किंवा काही सवयी घेतल्या आपण, तर हे सगळं बघत असताना असं लक्षात येतं की काही लोकांमध्ये मान्यता खूप असतात. मग त्या मान्यता कसल्याही असू शकतात. तर सर्वसाधारणतः तर ज्याला आपण म्हणतो ना शगुन आहे, की हे चांगला शगुन आहे किंवा चांगले इंडिकेशन आहे, ही वाईट इंडिकेशन आहे, ह्या गोष्टी खूप लोकांमध्ये, अगदी सुशिक्षित लोकंसुद्धा ह्या गोष्टीला खूप मान्य करतात. तर ह्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? आध्यात्मिकता ह्याच्याबद्दल काय म्हणते? हा सगळा विचारांचा खेळ आहे. आपण ज्या विश्वामध्ये राहतो ती विश्व आपण पाहिलं मागच्या सत्रामध्ये की विज्ञानाने आपल्याला सिद्ध करून दाखवलं आहे की प्रत्येक वस्तू जी या सृष्टीमध्ये जी आपल्याला डोळ्याने दिसते तिचं जर विघटन केलं, त्याला तोडत गेलो तर अल्टिमेटली ती अणू आणि रेणूंनी बनलेली आहे. ठीक आहे. तर या अणूंच्या विश्वामध्ये आपण आहोत असं आपल्याला विज्ञान सांगतं. अणू म्हणजे काय? त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन आहेत. हे 3 कण आहेत जे डोळ्यांनी दिसत नाही, फार छोटे असतात. त्यांना पण त्याच्या आतमध्ये पण लोक गेले तर तेव्हा त्यांना कळलं की सब ॲटॉमिक पार्टिकल एकदम छोटे आहेत आणि ते मासलेस आहेत, म्हणजे त्यांचं जवळजवळ मास नाहीच आहे, असं म्हणजे वजन नाही आहे त्यांचं. तर या विश्वामध्ये आपण आहोत. चारी बाजूला हे कण आहेत आणि ह्या कणांना विज्ञानाने 3 ग्रुपमध्ये विभाजित केलेलं आहे. लाईट वेट, मीडियम वेट आणि हाय वेट पार्टिकल्स. इतके ते सूक्ष्म आहेत. हे झालं विज्ञानाबद्दल. अध्यात्म सांगतं की आपण तरंगामध्ये आहोत. अध्यात्माने जो शब्द वापरलेला आहे की आपण तरंगामध्ये आहोत. ते कुठले तरंग आहे? ज्याला आपण व्हायब्रेशन म्हणतो तर किंवा प्रवाह म्हणतो. आणि हे पण एक ऊर्जा आहे ज्याच्यामध्ये आपण आहोत आणि या ऊर्जेच्या सागरामध्ये आपण आहोत. आणि प्रत्येक व्यक्ती काही तरंग सोडत असते. तर आपण जर बघितलं विज्ञान आणि अध्यात्म, तर हे दोघेच सांगतात की आपण एका ऊर्जेच्या सागरामध्ये निरंतर असतो. ठीक आहे. ऊर्जा हा शब्द मी मुद्दाम वापरतो कारण बाकीचे कोणतेही शब्द जर मी वापरले तर आपल्या मनामध्ये एक वेगळी फाईल उघडते. म्हणून ऊर्जा मी हा शब्द वापरतोय. आणि ऊर्जेमध्ये आपल्याला समजण्यासाठी एक ऊर्जा असते ज्याने आपली शक्ती वाढते आणि एक ऊर्जा असते ज्याने आपली शक्ती कमी होते. म्हणून आम्ही म्हणतो की हा विचारांचा खेळ आहे, कारण विचारांना जन्म देणारे आपण आहोत. आपण पाहिलं की कसं विज्ञान ॲटमला मांडतं आणि आध्यात्मिकता आत्मा. ॲटम आणि आत्म हे दोन्ही एकच शब्द आहेत. तर आत्म्यामधून ही ऊर्जा निघते आणि ही ऊर्जा तुम्हाला एकतर इलिव्हेट करते किंवा तुम्हाला उच्च पातळीवर घेऊन जाते किंवा ही तुमची शक्ती कमी करते. तर ह्या ज्या मान्यता आहेत, ह्या मान्यतामध्ये जर तुम्ही मुळामध्ये गेलात ह्याच्या, तर एक कुठेतरी भीती असते की जर आपण असं नाही केलं तर आपलं नुकसान होऊ शकतं. हा जो विचार आहे हा तुमची ऊर्जा कमी करतो. आणि त्या मान्यतांना धरून आपण चाललो तर आपलं वाईट होणार नाही आणि आपली ऊर्जा आपण मेंटेन करू शकतो. आणि हे डीप रूटेड आहे, फार खोलावर गेलेलं आहे. त्यामुळे सुशिक्षित लोक देखील या मान्यतांना सोडायला बघत नाही. आता बिंग अ सायंटिस्ट असल्यामुळे, वैज्ञानिक असल्यामुळे, डॉक्टर असल्यामुळे मी या गोष्टी सहज स्वीकार करणं, मी याच्या अपोजिटमध्ये नाही आहे, विरोधात नाही आहे. पण आम्ही एखादी गोष्ट तेव्हा स्वीकार करतो जेव्हा त्याच्यावर संशोधन झालं असेल. म्हणजे 1000 लोकांमध्ये, 5000 लोकांमध्ये आपण ग्रुप करून बघितलं की ज्याने मान्यता केली आणि जे मानत नाही आहेत आणि त्या दोघांमध्ये किती फरक आहे असं जर दिसून आलं तर मग आम्ही मानू शकतो यस, मान्यता तुम्हाला पाळल्या पाहिजे, त्या मान्यताने जरूर फायदा होतो. पण त्याचं बॉटम लाईन जर आपण बघितलं की एखादा विचार जर तुमची शक्ती वाढवत असेल आणि त्या विचारामुळे ना तुम्हाला ना दुसऱ्यांना किंवा पर्यावरणाला काही धोका नसेल,
तर विचार फॉलो करण्यामध्ये मला नाही वाटत काही प्रॉब्लेम असावा. डॉक्टर साहेब, तुमच्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही म्हणतात की ह्या गोष्टी मान्यता ज्या आहेत तर ह्याच्यामध्ये तुम्ही जे काही विचार करत असता त्याच्यामुळे आहेत, हे डीप रूटेड आहेत, कुठल्या तरी स्मृती आहेत या. तर कित्येक गोष्टी अशा आहेत आयुष्यामध्ये ज्या आमच्याबरोबर कधी घडलेल्या नाही आहेत, परंतु त्या अगदी वडीलधाऱ्या लोकांकडून ऐकत आलेलो आहोत. आता जसं आता तुम्हाला एक उदाहरण सांगते की अशी एक व्यक्ती आहे आमच्या कार्यक्षेत्रामध्ये, जिच्या आईने त्या व्यक्तीला असं सांगितलेलं आहे की अमुक अमुक तारखेला तर तुला ऑफिसमध्ये देखील जायचं नाही आहे, कोणतंही शुभकार्य करायचं नाही. मग ह्या तारखा आहेत किंवा वार आहेत, मग असं का लोक करतात? ह्याच्यामध्ये त्यांची काय सायकॉलॉजी असते, काय त्यांच्या मनामध्ये विचार चाललेले असतात जेणेकरून ती लोक कोणतंही कार्य करण्यासाठी 4 पावलं पाठीमागे घेतात परंतु पुढे जात नाही, असं का होतं? भरपूर शास्त्र आहेत आणि खूप चांगलं याच्यामध्ये संशोधन झालेलं आहे. आपल्या भारतामधून ही शास्त्र सगळी गेलेली आहेत. मग ते अंकशास्त्र असू दे किंवा आणखीन कुठलं ज्योतिषशास्त्र असू दे, खूप चांगले आहेत आणि ह्याच्यावर संशोधन करणारे आणि खूप चांगली चांगली लोक आहेत आणि या सगळ्यांचा आम्ही सन्मान करतो. फक्त एवढंच म्हणायचं आहे की त्या शास्त्रामधला जो व्यक्ती आहे तर तो पारंगत असावा, सुशिक्षित शिकलेला असावा आणि त्याने ह्या शास्त्रासाठी म्हणजे अगोदर असं होतं की हे जे शास्त्र आहेत, हे जे काय आहे ते त्याचे चार्जेस नाही घ्यायचे लोक आणि ते फ्रीमध्ये द्यायचं आणि लोकांकडून काही घ्यायची अपेक्षा नसायची त्यांची, म्हणजे निस्वार्थ भावनेने लोक करायचे ते. सध्या ह्याचा बिझनेस झालेला आहे, ठीक आहे ना. आणि जिथे बिझनेस असतो, जिथे तुम्ही प्रोफेशनल असता, तर अशी मान्यता पण आहे, ही पण एक मान्यताच म्हणता येईल की तुमची सिद्धी किंवा तुमच्याकडे ज्या शक्ती आहेत त्या राहत नाही. पण निस्वार्थ भावना ही फार महत्त्वाची आहे. सध्या काय आहे, लोकांमध्ये एक असुरक्षिततेची भावना आहे. आपण पाहिलं आहे की लोक किती स्वतःला असुरक्षित समजतात आणि फार तणाव आहे. त्यामुळे नेहमी त्यांच्या मनात असं विचार असतात की माझं कधी वाईट तर होणार नाही, माझं कधी वाईट तर होणार नाही. म्हणजे निगेटिव्हवर फोकस जास्त आहे लोकांचा की काहीतरी चुकीचं होईल, काहीतरी वाईट होईल. आणि मग त्यावेळेला त्यांना आधार हवा असतो, कोणतरी आपल्याला आधार देईल आणि अशा गोष्टींमुळे त्यांना आधार मिळतो आणि मग ते त्याला पकडून राहतात. ह्याला आम्ही लॉ ऑफ ॲव्हरेज म्हणतो की 100पैकी जर समजा 51% तुम्ही असं भाकीत केलं तर ते एवढ्या टक्के पर्सेंटेजमध्ये ते खरं येतं. मग ते असू दे नसू दे, मग त्याच्यामध्ये शास्त्राचा काही संबंध नसतो. म्हणून ह्या गोष्टींमध्ये जाण्यापेक्षा आध्यात्मिकता किंवा राजयोग असं सांगतं की ह्या सगळ्या बाह्य गोष्टी आहेत ज्याला आम्ही परिस्थिती म्हणतो. तर 2 शब्द आम्हाला परमात्म्याने सांगितलं, एक आहे परिस्थिती आणि एक आहे स्वस्थिती. परिस्थिती आपलं काम करणार, पण जर तुमची स्वस्थिती शक्तिशाली असेल तर परिस्थिती तुम्हाला काही करणार नाही. म्हणून आम्ही जोर देतो की बाह्य गोष्टींना महत्त्व न देता तुम्ही तुमची स्वस्थिती शक्तिशाली ठेवा. मग बाह्य गोष्टी कशाही असू दे, त्या तुमच्यावर प्रभाव टाकणार नाही. आणि स्वस्थिती आपली जर शक्तिशाली आपण ठेवायची असेल तर आपल्याला ध्यान केलं पाहिजे, परमात्म्याशी योग लावला पाहिजे. परमात्म्याकडून शक्ती घेऊन आपण कोणत्याही परिस्थितीला परिवर्तन करू शकतो, असा आमचा अनुभव आहे. याचा अर्थ डॉक्टर साहेब की ठराविक अंक, जसं काही लोकांना 7 सूट करत नाही, काहींना 8 करत नाही, काहींना 9 करत नाही, तर काहींना करतो का अगदी शोधत असतात 9 नंबर कुठे मिळेल, किंवा वार आहेत की ह्या वारी करायचं नाही, शनिवारी सहसा लोक अवॉइड करतात काही करण्यामध्ये. तर ह्याचा ॲक्च्युली तसा काही दुष्परिणाम नाही आहे, ही आपलीच फक्त मान्यता आहे असं तुम्हाला स्पष्ट करायचं. मला स्पष्ट सांगायचं आहे की हा सगळा खेळ जो आहे विचारांचा खेळ आहे. इव्हन आध्यात्मिकता पण म्हणते हा विचारांचा खेळ आहे आणि व्हायब्रेशनचा खेळ आहे, ठीक आहे ना. आता सध्या विज्ञान आम्हाला सांगते की ठराविक व्हायब्रेशन असतात, ते तुम्हाला इफेक्ट करू शकतात. मग तो कुठलाही दिवस असो, मग ते सूर्यग्रहण असो, चंद्रग्रहण असो किंवा अमावस्या असो किंवा पौर्णिमा असो, सगळा खेळ हा व्हायब्रेशनचा आहे. जर तुम्हाला एखाद्या दिवशी किंवा एखादी तारखेला एखादं व्हायब्रेशन असेल, व्हायब्रेशन म्हणजे तरंग, आणि ते तुम्हाला प्रभावित करत असेल पॉझिटिव्ह निगेटिव्हली, तर तुम्हाला त्यानुसार काळजी घेतली पाहिजे. मी तारखांमध्ये किंवा वारांमध्ये जात नाही. तुम्ही स्वतः चेक करा तुम्हाला कसलं व्हायब्रेशन अफेक्ट करता येते.
त्याच्यामध्ये तारखेमध्ये जायचं गरज नाही आहे तुम्हाला. एखादी जागा पण आहे. तुम्ही विचार करा, एखादी व्यक्ती आपल्याला भेटते. एखादी व्यक्ती भेटल्यावर आपण एकदम अस्वस्थ व्हायला लागतो. तर आपल्याला समजायचं आहे की त्या व्यक्तीचे तसे तरंग आहेत, ते मला अस्वस्थ करतायत. किंबहुना असं पण असू शकेल की माझ्या आतमध्ये काहीतरी आहे असे, आणि त्या व्यक्ती तो फक्त एक ट्रिगर झालेला आहे, त्याच्यामुळे माझ्यातले असे व्हायब्रेशन बाहेर येऊन मला भीती वाटत असेल. फॉर एक्झाम्पल, एखादा चिंतेचा आजार आहे एखाद्या व्यक्तीला, ठीक आहे, आणि त्याच्या व्यक्तीमध्ये ती नेहमी भीती वाटत असते की काय ना काय होईल, काय होईल, काय होईल. आणि एखादी व्यक्ती माझ्यासमोर आली आणि लगेच माझ्यातली ती फाईल उघडली, तर आपण असं बोलू नये की ह्या व्यक्तीमुळे असं झालं. ती माझ्यात होतीच, फक्त कोणतरी ट्रिगर बनला त्याच्यासाठी आणि ते माझ्यातलं तरंग बाहेर आलं. तर हा सगळा खेळ मी म्हणतो की विचारांचा, आणि विचारांमुळे तरंग निर्माण होतात. तर मी पुन्हा म्हणतो, हे तरंग तुम्हाला सेन्सिटिव्ह असलं पाहिजे की एखादी तारीख किंवा एखादी वार त्यावेळेला जर तुमच्यावर अफेक्ट टाकत असेल, तर तुम्हाला बस त्याच्यापासून वाचायचं आहे. त्याच्यासाठी एखादा व्यक्तीकडे जाणं किंवा हे जाणं गरजेचं नाही. तर लोक ह्याच्यामध्ये सोल्युशन देतात की हा मंत्र एवढ्या वेळा वाचा, किंवा हे पुस्तक वाचा, किंवा एवढे दिवस तेल सोडा. तुम्हाला जर हे करण्याने तुमच्याकडे पैसे असतील आणि हे करण्याने जर तुम्हाला दुष्परिणाम होत नसेल, नथिंग रॉंग इन, त्याच्यामध्ये काही चुकीचं नाही, यू जस्ट फॉलो इट. पण त्याच्यामुळे तुमच्याकडे पैसे नाही तरी तुम्ही ते करतात आणि त्याच्यामुळे तुम्हाला किंवा तुमच्या घरच्यांना त्रास होत असेल, तर तुम्ही आय थिंक तुम्ही त्याला अवॉइड केलं पाहिजे. पण मी पुन्हा म्हणतो की ह्या सगळ्या बाह्य परिस्थिती आहेत, आणि आध्यात्मिकता आम्हाला हे सांगते की परमात्म्यावर निश्चय ठेवा, परमात्म्याला स्वतःच्या बरोबर ठेवा. परमात्म्याशी योग लावून जर तुम्ही स्वतःची शक्ती वाढवली, तर हे बाह्य जे काय व्हायब्रेशन आहे ते तुमच्यावर प्रभाव नाही टाकणार. आतून आपल्याला स्ट्रॉंग व्हायचं आहे. मग ह्या दशा दिशा ह्यांचा काय त्याच्यावर परिणाम होतो? कारण हेही खूप वेळा बघितलं जातं की कोणती दशा आहे, राहूची आहे, केतूची आहे, कोणाची दशा आहे, किंवा मग म्हणजे नक्कीच त्याच्याबद्दल आम्हाला आदर आहे, परंतु ह्यांचा काही इफेक्ट होतो का? किंवा दिशा सुद्धा कित्येकदा तरी बघितली जाते की ही दिशा ठीक आहे का, ती दिशा ठीक आहे का? तर ह्या फक्त मान्यताच आहेत, चुकीच्या आहेत का चांगल्या आहेत, ह्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? कारण ह्या गोष्टी पण कित्येकदा तरी इफेक्ट करत राहतात. आता जसं आम्ही समजा आता घर घ्यायचं आहे कुठे, आणि त्यावेळेला चॉईस नसतं कित्येकदा तरी, असं एखादा खोली राहिलेली असते आणि मग ती वेगळ्या दिशेला असते, विपरीत दिशेची असते. मग लोकांमध्ये खूप असा केओस असतो, पण मजबुरी असते, घेतो. आणि अचानक अशी जर एखादी परिस्थिती त्याच्यानंतर जर आली आयुष्यामध्ये, की मग सगळा दोष त्या दिशेवर आणि त्या घरावर दिला जातो. जिथे मनुष्यावर देतो तिथे अगदी वास्तूवरही देण्याचा मी कमी करत नाही. तर ह्याचा कितपत इफेक्ट होतो, हे कितपत ठीक आहे एखाद्या व्यक्तीला विचार करण्यासाठी? मी पुन्हा व्हायब्रेशनवर येतो, तरंगांवर येतो. आपण ज्या पृथ्वीवर राहतो, ती पृथ्वी एक प्रकारचं मॅग्नेट आहे, म्हणजे चुंबक आहे. चुंबकाला उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव असतं, ठीक आहे. तुम्ही जर सोलार सिस्टीम, आपली सूर्यमाला बघितली, तर त्याच्या केंद्रस्थानी सूर्य आहे आणि चारी बाजूला ग्रह आहेत, ठीक आहे. पृथ्वी सूर्याभोवती फिरत असते आणि चंद्र पृथ्वीभोवती फिरत असतो. तर हे सगळे एकमेकाला खेचून आहेत, ठीक आहे ना, त्यांच्यामध्ये तरंग आहेत. आणि जसं चुंबक आपल्यावर प्रभाव टाकतं, चुंबक चिकित्सा आहे, तसं आपले शरीर पण ह्यात 5 तत्वापासून बनलेलं आहे. तर आपलं शरीर पण एक प्रकारचं चुंबक आहे, आणि विज्ञानाने आपल्याला सांगितलेलं आहे की शरीरामध्ये सुद्धा एक ऊर्जा असते, एक करंट असतो, इलेक्ट्रिसिटी असते. तर ह्याला आपण मानतो. आता नॉर्थ आणि साऊथ पोल ह्यांच्यामध्ये एक करंट असतो, ठीक आहे ना. मग तुम्हाला बघायचं आहे की कोणत्या दिशेमध्ये झोपल्यावर तुम्ही कम्फर्टेबल असता, जिथे ऊर्जा जास्त असते. पुन्हा हा खेळ ऊर्जाचा आहे किंवा व्हायब्रेशनचा आहे. एखाद्या जागेवर गेल्यावर तुम्हाला कळतं की इथे ऊर्जा भरपूर आहे, यू फील एनर्जेटिक तिथे गेल्यावर. एखाद्या जागेवर गेल्यावर एकदम तुम्हाला असं वाटतं की इथे ऊर्जा नाही आहे एकदम, किंवा तुमची ऊर्जा खेचली जाते. अशा ठिकाणी पण आहे. पृथ्वीवर अशा भरपूर जागा आहेत जिथे हे मॅग्नेटिक फील्ड स्ट्रॉंग असतं किंवा कमी असतं. आता ह्याच्यावर भरपूर संशोधन झालेलं आहे. पॅसिफिक ओशियनमध्ये एक ट्रायंगल आहे, तिथे गेल्यावर भरपूर विमानं वगैरे गायब होतात. तर हे सगळं तरंगांचा खेळ आहे, व्हायब्रेशनचा खेळ आहे. त्यामुळे मी पुन्हा सांगतो की 2 फोकस आपण ठेवायचं. एक, माझे व्हायब्रेशन कसे आहेत, आणि माझ्या आजूबाजूला, मग ती व्यक्ती असो किंवा स्थान असो किंवा कुठलाही दिवस असो, मला ते व्हायब्रेशन सेन्स करता आले पाहिजे. आणि त्या तरंगामध्ये मी कम्फर्टेबल आहे की अनकम्फर्टेबल आहे,
बस मला हेच चेक करायचं आहे. मग ती कुठली दिशा असू दे, दशा असू दे, मला त्याचा फरक नाही पडत. माझं स्वतःचं मी उदाहरण सांगतो. ज्या रूममध्ये मी राहायचो, इट वॉज टोटली अगेन्स्ट वास्तू. पण लोक तिथे आल्यावर म्हणायचे की तुमच्या रूममध्ये आल्यावर चांगलं वाटतं, कारण तिथे आम्ही ध्यान करायचो आणि ध्यानाने तिकडचे व्हायब्रेशन तरंग वाढलेले. त्यामुळे वास्तूच्या विरोधात असून देखील तिकडे आल्यावर लोकांना एकदम प्रसन्न वाटायचं. याचा अर्थ काय की प्रकृतीचे व्हायब्रेशन होते, त्या जागेचे व्हायब्रेशन होते, पण आपण तिथे ध्यान करून त्या जागेचं व्हायब्रेशन आपण बदलले आहे. तर आपल्याला मास्टर रचयिता बनायचं आहे, रचना नाही आहोत आपण, कारण आपण परमात्म्याची संतान आहोत. परमात्मा रचयिता आहे आणि आपण त्याची मुलं असल्यामुळे आपण मास्टर रचयिता आहोत, रचना नाही आहे. तर रचना म्हणजे ही प्रकृतीची तत्व आहेत, त्याचा प्रभाव आपल्यावर नाही पडला पाहिजे, आपण त्याच्यावर प्रभावित केलं पाहिजे. हे एक उदाहरण मी सांगतो. आणि दुसरं महत्त्वाचं उदाहरण मला सांगावं असं वाटतं की माझ्यावर शांती करण्यासाठी आमचं स्वतःचं उदाहरण आहे. जेव्हा ब्रह्माकुमारीमध्ये गेलो तर घरच्यांना वाटलं आता हा संन्यासी बनणार, घर वगैरे सोडून जाणार, तर त्यांना चिंता होती. तर माझी शांती करण्यासाठी काही पंडित बोलवलेले आणि त्यांनी काही मंत्र वगैरे जपले आणि मला ते पाणी प्यायला दिलं की ह्याचे विचार बदलावेत म्हणून. तर माझ्यावर त्याचा तसा काही प्रभाव पडला नाही आणि उलट जो पंडित आलेला माझी शांती करण्यासाठी त्याला मी मेडिटेशन रूममध्ये बसवलं आणि तो पंडित बाहेर येऊन मला सांगतोय की डॉक्टर साहेब, मला 2 वर्षापासून एका गोष्टीचं टेन्शन होतं, पण ह्या मेडिटेशन रूममध्ये माहीत नाही माझं 2 वर्षाचं टेन्शन 2 मिनिटात गायब झाला. तर जो माझी शांती करायला आलेला तो स्वतः शांत झाला. नंतर मग कोणी मला तसं काय केलं नाही. पण माझा सांगण्याचा उद्देश आहे की जर तुम्ही पॉझिटिव्ह असाल तर मंत्र असू दे, आणखीन काय असू दे, ह्यांच्यामध्ये शक्ती आहे. आय एम नॉट अगेन्स्ट दिस, कारण ते पण व्हायब्रेशन क्रिएट करतात. पण तुम्ही जेवढे पॉझिटिव्ह असाल, सकारात्मक असाल आणि परमात्म्याच्या स्मृतीमध्ये असाल आणि तुम्ही काही केलेलं नाही चुकीचं, पहिली गोष्ट म्हणजे तुमच्याकडून चूक झालेली नाही, तुम्ही कोणाला दुःख दिलेलं नाही आहे आणि परमात्म्याशी तुमचं प्रेम आहे, तर तुम्हाला काही होणार नाही आहे. तुम्ही या व्हायब्रेशनपासून, तरंगापासून वाचू शकता. आणि आमचा मेसेज हाच आहे की तुम्ही पॉझिटिव्ह राहा, तुम्ही श्रेष्ठ कर्म करा आणि परमात्म्याच्या स्मृतीमध्ये राहा. तुम्ही मास्टर रचयिता बनून रचनाला तुम्ही परिवर्तन करा, तर तुम्हाला काहीही होणार नाही. नक्कीच डॉक्टर साहेब. म्हणजे समजा आता तुम्ही म्हटलं की जसे तुम्ही तुमचं उदाहरण दिलं की मंत्र वगैरे जाप केला गेला, असे कित्येकदा तरी जेव्हा घरी प्रसंग येतात तेव्हा आम्ही जे काही घरी स्वामी आहेत त्यांना बोलवतो, महाराज आहेत त्यांना बोलवतो, काही ना काहीतरी असे काहीतरी कार्य चालत असतात. परंतु त्याचा इफेक्ट बरेचदा नंतर म्हणतो की काय खास विशेष वाटलं नाही. त्याचं आता लक्षात आलं की तुम्ही म्हटलं की स्वतःची पॉझिटिव्ह एनर्जी हवी आहे, कारण त्यांनी दिली पण मी पण ग्राहक बनून त्याला ग्रहण केलं पाहिजे ना. ते होत नाही, त्याच्यामुळे इफेक्ट दिसत नाही. परंतु तो मुद्दा फार महत्त्वाचा झाला की जर माझी स्वतःची स्थिती खूप पॉझिटिव्ह आहे, माझ्याकडे पॉझिटिव्ह तरंग खूप आहेत, एनर्जी खूप आहे, तर कदाचित त्या लोकांचीही मदत घ्यायची मला गरज पडत नाही. खूप छान डॉक्टर साहेब तुम्ही आम्हाला ही गोष्ट सांगितली. परंतु एक कॉमन म्हणजे अगदी मीही मलाही जे वाटतं ते मला विचारावंसं वाटतं तुम्हाला की कधी जर चुकून एखाद्या प्राण्याने जोरात, जसं आता कुत्रा आहे तो खूप जोरात रडला किंवा मग मांजर जर आडवी गेली, तर मग फार असं मनामध्ये नेगेटिव्ह येतं की आता काहीतरी होणार. तर हे असे जे विचार येतात, तर हे असे का, म्हणजे हे खरं होतं का? कधीतरी होत असतं असं, ते आपल्यात म्हण आहे ना की कावळा बसायला आणि फांदी तुटायला, असंही होतं. परंतु एक्झॅक्टली ह्याच्यामध्ये विज्ञान काय सांगतं, आध्यात्मिक काय सांगतं? एक गोष्ट मी ऐकलेली की एका घरामध्ये एक लहान मुलं होतं, त्याचे वडील होते. तर दरवर्षी ते श्राद्ध दाखवतात. तर ते श्राद्ध दाखवताना त्याच्या वडिलांनी बघितलं, त्यांच्या घरी मांजरं भरपूर होती. ती मांजरं यायची मध्ये मध्ये श्राद्ध नैवेद्य दाखवताना. तर त्यांनी काय केलं, एक टोपली घेतली आणि मांजरांना त्या टोपलीखाली टाकलं आणि मग श्राद्ध दाखवलं. तर त्यांचा लहान मुलगा होता, तो बघायचा की दरवर्षी करताना ते मांजरमध्ये येतात आणि टोपलीखाली ते झाकायचे. आता हा लहान मुलगा मोठा झाला, ठीक आहे ना, आणि त्याचे वडील वारले, तर त्यांच्यासाठी हा श्राद्ध दाखवायला लागला. पण ह्यांनी काय केलं, श्राद्ध दाखवायच्या अगोदर त्यांच्याकडे मांजरामती नव्हती हा मोठा झाल्यावर, तर बाहेरून शोधून आजूबाजूला जाऊन मांजरं घेऊन आला, त्यांना टोपलीखाली झाकलं आणि मग श्राद्ध दाखवलं. आणि त्याच्या मुलाने पण श्राद्ध दाखवताना पहिली मांजरं आणायची, त्यांना टोपलीखाली झाकायचं आणि मग श्राद्ध दाखवायचं. अशा प्रकारे या चालीरीती चालत आलेल्या आहेत.
तर हे मांजर किंवा कुत्रा, ठीक आहे ना, त्याच्या मागे विज्ञान जरुरीच आहे की मांजर आणि कुत्रा ह्यांच्याकडे अशा काही शक्ती आहेत, ते असे आवाज ऐकू शकतात किंवा असं काही दृश्य बघू शकतात ते अजून आपण आणि आपल्याकडे होत्या शक्ती पण आपण घालवलेल्या आहेत. आपल्याला पण दिव्य दृष्टी किंवा दूरवरचं पाहणं किंवा हे सूक्ष्म आवाज ऐकणं, याला सिक्स सेन्स आम्ही म्हणतो, मनुष्याकडे होत्या. पण मनुष्याने साधना सोडलेली आहे. स्वतःशी एकांतामध्ये बसून, आतमध्ये बसून आत्मचिंतन करणं हे नसल्यामुळे आपण हे आता गोष्टी, आपल्याकडे तेवढी शक्ती राहिलेली नाही आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये सत्य असेलही, मला त्याच्यात जायचं नाही आहे. मी पुन्हा पुन्हा फोकस ह्याच्यावर आणतो आहे की आपण स्वतःला बघायचं आहे, ठीक आहे ना, स्वतःची शक्ती वाढवायची आहे. आता मांजर हा असा प्राणी आहे की तो समजा अगोदर, ही लाईट तर आता आलेली आहे, पूर्वीच्या वेळी लाईट नव्हती, इलेक्ट्रिसिटी, तर मांजर जर पळत असेल तर समजायला पाहिजे की मांजरीच्या मागे कोणतरी मोठा प्राणी लागला, मग तो वाघ असो, बिबळ्या असो. मांजर जर गेलं आडवं आणि असं म्हणतात की आपण 12 पावलं मागे गेलं पाहिजे, तर 12 पावलंच का किंवा 14 पावलं किंवा 15 पावलं का, त्याच्यामागे रहस्य हे आहे की समजा मांजर धावतं आणि त्याच्या मागे आपण गेलो, तर समजा त्याच्या मागे जर बिबळ्या असेल तर मांजर गेल्यावर त्या बिबळ्याची किंवा वाघाची झेप आपल्यावर येऊ शकते आणि त्याच्यापासून वाचायचं तर 12-14 पावलं मागे, कारण बिबळ्या 12-14 पावलं झेप घेऊ शकतो. हा एक मुद्दा असू शकतो. दुसरा, मांजराला काही असं दिसतं तर मांजर त्या दिशेने धावत असतं. ते पण तसं बघायला गेलं तर ते व्हायब्रेशन आहे. पण पुन्हा मी सांगेन की ह्या सगळ्या बाह्य परिस्थिती आहेत. तुम्ही पॉझिटिव्ह राहा. तुम्ही जर पॉझिटिव्ह असाल तर हे निगेटिव्ह व्हायब्रेशन जरी असले वातावरणामध्ये, तुम्हाला त्याचा प्रभाव पडणार नाही. स्वतःमध्ये आपण खूप चांगल्या सकारात्मक ऊर्जा भरून ठेवल्या तर ह्यापैकी कोणतीही गोष्ट आहेत, मान्यता आहेत, बाहेर ह्या गोष्टी घडत आहेत, परंतु आपण जर स्वतःला सेफ ठेवलं, परमात्माकडून शक्ती घेऊन स्वतःला सकारात्मक ऊर्जेने भरपूर केलं, तर ह्यापैकी कोणतेही प्रकंपन, कोणतेही व्हायब्रेशन्स आपल्याला कोणत्याही पद्धतीने, नकारात्मक पद्धतीने इफेक्ट करणार नाही. हा विश्वास डॉक्टर साहेबांनी आपल्याला दिलेला आहे. तर ह्या गोष्टीवर आपल्याला किती अधिक जर काही माहिती हवी असलीच तर तुम्ही नक्कीच आमच्या नजीकच्या ब्रह्माकुमारी सेवा केंद्राला भेट देऊ शकता. काही प्रश्न असतील तर आम्हाला मेल पाठवू शकता किंवा आमची वेबसाईट www.bkmarathi.com ला भेट देऊ शकता. ह्या विषयावर अजून काही माहिती घेण्यासाठी पुन्हा आपण डॉक्टर साहेबांशी भेटूया, परंतु तोपर्यंत नमस्कार. ईश्वर निर्मित या सुंदर जगात जगण्याचे कसब ज्याला गवसले तो खरा भाग्यवान. या जगात त्यापेक्षा आणखीन श्रेष्ठ प्राप्ती नसावी आणि ही प्राप्ती आपणाला व्हावी हेच आमचे ध्येय. अत्याधुनिक जगाच्या उंबठ्यावर श्रेष्ठ संस्कृतीच्या भक्कम पायाची गरज आहे. विश्वास हा भारतीय संस्कृतीचा पाया आहे. चमत्कार, मंत्रतंत्र अशा मोजमापात ईश्वराला ना तोलता त्याची खरी ओळख असणे आवश्यक आहे. जगण्याची कला म्हणजे काय, स्वतःची खरी ओळख काय, हे जाणून घेण्यासाठी संपर्क करा आमच्या स्थानीय ब्रह्माकुमारी विद्यालयाशी किंवा संपर्क करा या नंबरवर 9422859497. आमचा पत्ता आहे ब्रह्माकुमारी विद्यालय, भानापेठ वाड, कस्तुरबा रोड, चंद्रपूर 442402 आणि आमचा ईमेल आहे bkmarathi@gmail.com. जीवनमूल्य व्याख्यान आणि मेडिटेशन गीतांची DVD MP3 उपलब्ध आहे.